नमस्कार मित्रांनो, आज आपण गुढीपाडव्याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. गुढीपाडव्याविषयी माहिती म्हणजे ह्या दिवशी नक्की काय उपाय करावे म्हणजे तुमचं वर्ष चांगलं आनंदात जाईल. तुम्हाला काही आजारपण असेल त्याच्यापासून थोडंसं तुम्हाला त्याच्यापासून राहत मिळेल. त्याच्यानंतर घरात जर काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ते दूर होण्यासाठी या दिवशी जर खरं वास्तुपूजन केलं, घरोघरी ध्वज उभारले तर ह्यापासून आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळतं. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करीत नाही. यामध्ये अजून एक उपाय करता येतो की जे मनातील इच्छा असतात तुमच्या काही मनोवांछित फळ मिळवण्यासाठी सुद्धा याचा ह्या गुढीपाडव्याचा उपयोग, तिथीचा उपयोग चांगल्या याच्या कारणासाठी करता येतो. करायचं काय असतं, एक 24 पानाचं आंब्याचं तोरण करायचं. प्रत्येक पानावर केशरनी श्वास रोखून स्वस्तिक काढायचं आणि मनातील जी इच्छा पूर्ण करायची असेल, जे तुमची मनात इच्छा झाली असेल त्या इच्छा मनात धरून ते स्वस्तिक काढायचं. असे 24 पानाचं आंब्याचं तोरण हे दाराला बांधायचं. असं जर केलं तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. हा वैदिक उपाय आहे. त्यानंतर जर समजा घरामध्ये कोणी आजारपण असेल किंवा तुम्ही वर्षभर निरोगी राहण्यासाठी सुद्धा एक दुसरा उपाय म्हणजे कडुनिंबाची पानं, नंतर त्याच्यामध्ये काळी मिरी, त्याच्यानंतर गूळ आणि तुळशी पानं मिक्स करून त्याच्या आपण गोळ्या, चूर्णाच्या त्याच्या गोळ्या जर बनवल्या 5-5 प्रत्येक व्यक्तीला 5-5 गोळ्या त्या खायला द्यायच्या. ह्या दिवशी जर ते केलं तर रोगापासून मुक्ती मिळते किंवा ज्याला काही आजारपण असेल त्याला त्याची मदत होते. तिसरा एक उपाय असा असतो की यामध्ये जर आपण सकाळच्या वेळेस कलश स्थापना केली. कलश स्थापना म्हणजे जसे आपण आता एक गुढी उभारतो घरी, गुढीपाडव्यानंतर घरामध्ये ईशान्य दिशेला एक कलश स्थापना करायची. कलशावर स्वस्तिक काढायचं, त्याच्यामध्ये त्याच्यापुढं पान ठेवायचं, सुपारी ठेवायची आणि जर चांदीचा एखादा 1 रुपया असेल तर तो कलशामध्ये टाकायचा, नसेल तर आपला एक साधा 1 रुपया ठेवायचा. कलशाखाली स्वस्तिक काढायचं, तांदूळाचं अक्षराचं, अखंड अक्षर जे असतात त्याचं ते स्वस्तिक काढायचं. असं जे धूप आणि जो देशी गाय म्हणजे गावरान तुपाचा दिवा खूप वेळ आहे म्हणजे दिवसभर राहील अशा वेळाने जर तिथं लावला तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ती दूर होती. तुमच्या जे काही काम आणले असेल किंवा तुम्हाला काही मनातील इच्छा पूर्ण करायची असेल, कोणत्याही गोष्टी, कोणाला नोकरीचं काही असेल तर अशा गोष्टी घडण्यास घरामध्ये मदत होते. असं त्याचं राहतं. तसं पंचांगामध्ये पण सहसा सांगितलेलं आहे की तुम्ही घरोघरी तोरणे लावा, ब्रह्मा विष्णू महेश यांचा नमस्कार करायचा. नंतर तुमच्या देवांची, तुम्ही ज्या गुरूंना मानता त्या गुरूंची पूजा करायची, स्नान करायचं, चांगले कपडे घालायचे, घरोघरी ध्वज उभारायचे. असं जर केलं तर ते वर्ष तुम्हाला मंगलप्रद जातं असं सांगितलेलं आहे पंचांगामध्ये पण. आणि दुसरी गोष्ट अशी की आता याच्यामध्ये पण दिलं आहे की सर्व जो रोग आहे, त्याचा व्याधी आहे, त्याचा नाश होण्यासाठी सुद्धा कडुनिंबाची पानं, हिरे, हिंग, मीठ, पोहा, साखर यांच्या सर्व पुष्प वगैरे टाकून एकत्रित गोळ्या बनवल्या किंवा चूर्ण बनवलं, ते जर तुम्ही ह्या दिवशी घेतलं तर नक्की तुमचं कोणतंही आजारपण जरी असलं तर त्याचं हिलिंग होईल. म्हणजे त्याच्या पासून तुम्हाला थोडंसं व्याधी नाश होण्यासाठी, जे रोग ज्याला कोणता रोग नाही, आजारपण नाही, अशांना सुद्धा ते वर्षभर काही रोग न होण्यासाठी सुद्धा ते मदत करतं. तर आपल्या या खूप वैदिक काळापासून ही चालत आलेली ही परंपरा आहे. नक्की याचा तुम्ही आपण उपयोग करून घेतला तर तुमचं हे वर्ष जे आहे हे नक्कीच चांगलं, लाभप्रद आणि व्यवस्थित सगळं जाऊ शकतं. आणि अजून एक उपाय जर करायचा झाला तर जर आपण गुढी उभारतो त्याचबरोबर साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेला जर तुम्ही पिवळ्या रंगाचा ध्वज उभा केला काठीवर आणि दक्षिण पश्चिम म्हणजे साऊथ वेस्ट दिशेला नैऋत्य दिशेला तो लावला तर घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे आणि जे काही दोष आहेत तर ते सगळे दूर होण्यास मदत होते. हा एक टेस्टेड उपाय आहे. याचेपासून मला पण बऱ्याच ठिकाणी चांगले अनुभव आलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्यावा अशी माझी तुम्हाला सांगणं आहे.